काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष अभिजित दिपकेंचं आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा आरोप आम्ही नव्हे तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केलाय. राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे आणि आता मनोज जरांगे पाटील सुद्धा जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या या नेत्यांच्या भाऊगर्दीत नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा कुठे हरवत चालला आहे असा प्रश्न आता पुढे येऊ लागलाय. जाणून घेऊया या व्हिडिओमधून याबाबतची सविस्तर माहिती. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील. राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानी दिवसभर आंदोलन केले. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोन्ही खासदारांना इतरांसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी सोनिया गांधी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. यामुळे दिवसभर सुरू असलेले आंदोलनाच्या बातम्यांकडे काही काळ प्रमुख माध्यमं आणि सोशल मीडियाचे दुर्लक्ष झाले. राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आल्याच्या नंतर हीच बातमी सगळीकडे झळकू लागली. दिपके आणि त्यांच्या आंदोलकांना काही काळ का होईना साईडलाईन झाल्यासारखे वाटू लागले होते. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी काँग्रेसींना इशाराच दिला. देशातील करोडो युवकांसाठी सोनम वांगचुकजी गेले 23 दिवस आमरण उपोषण करत आहेत. जंतर मंतरवर देशातील युवा आंदोलन करत आहेत. 20 जुलैला युवकांना मारहाण करण्यात आली. काँग्रेस 1 महिन्यापासून आंदोलनात शिव्या देत आहे. आता मात्र राहुल गांधी म्हणत आहेत की जंतर मंतरवर नव्हे, आमच्या धरणे आंदोलनात सामील व्हा. युवांच्या आंदोलनास कमजोर का करत आहेत काँग्रेस? जंतर मंतरवरील आंदोलनात सामील व्हा असे आवाहन काँग्रेस का करत नाही? हे सर्व म्हणणे आहे संजय सिंह यांचे. आजवर विद्यार्थी केंद्रीय म्हणणाऱ्या या आंदोलनास आता मात्र उघड राजकीय वळण लागले आहे. यातील श्रेयवाद किती पुढे गेला आहे हे दिसूनच येत आहे. आपल्यालाच देशातील युवकांच्या भवितव्याची काळजी आहे असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आता विरोधी पक्षाकडून केला जात आहे. यात आता मुख्य मुद्दा सोडून श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न आप, काँग्रेस, सपा, उबाटा, तृणमूल काँग्रेस यासारख्या पक्षाकडून सातत्याने केला जातोय. मंगळवार दिनांक 21 रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडक देत तिथे धरणे आंदोलन केले. जर राहुल गांधी यांना आंदोलनच करायचे होते तर जंतर मंतरवर का आंदोलन केले नाही असे प्रश्न आता आम आदमी पक्षाचे नेते विचारू लागले आहेत. नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असताना राहुल गांधी यांनी मात्र चर्चेच्या मुद्द्यावरून घुमजाव करून धरणे आंदोलन करीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचा अर्थ अभिजित दिपकेंची भेट घेण्यास कमीपणा राहुल गांधींना वाटायला लागलाय का? खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंनी देखील काल जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली. मग राहुल गांधी अभिजित दिपकेंना का भेटले नाहीत? काँग्रेसच्या नेत्यांनाही जंतर मंतरचा रस्ता धरावा असे वाटले नाही का? दिपकेंच्या 20 जुलैच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले असते तर एक वेगळा संदेश विद्यार्थ्यांना गेला असता. मात्र राहुल गांधी दिवसभर दडी मारून बसले आणि रात्री उशिरा आमचा विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे असे सांगत आंदोलकांना पाठिंबा दिला. स्वतः वयवर्ष 56 असताना राहुल गांधी स्वतःला युवकांचा नेता म्हणवतात. मात्र वेळ प्रसंगी जेव्हा विद्यार्थी लाठ्याकाठ्या खात होते, आंदोलनात अराजकतावादी घुसले होते, त्यावेळी कुठलीच भूमिका पक्षाने न घेता लांबून मजा पाहण्यात राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते मंडळी व्यस्त होती. एकूणच काय, पोलिसांचा मार हा ना दिपकेंनी खाल्ला. वांगचूक रुग्णालयात दाखल होते तर त्यांचे बडतर्फ करण्यात आलेले प्रवक्ते विजेता दह्या बर्गर खात बसले होते. उद्धव ठाकरे रात्री उशिरा जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा किंवा नीट परीक्षेचा एकही मुद्दा उपस्थित केला नाही. याउलट या आंदोलनात स्वतःच्या पक्षाची पोळी भाजून घेण्यातच त्यांनी धन्यता मांडली. हे सरकारच उकळून फेकून द्या, तोपर्यंत आपले आयुष्य बदलणार नाही असे ठाकरे म्हणाले. अर्थात सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंचं आयुष्य बदलणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. हे सगळे सुरू असतानाच ममता बॅनर्जी स्वस्थ बसतील का? त्यांनाही पुन्हा आपल्या पराभूत झालेल्या मित्रपक्षांची आठवण झाली. इंडी आघाडीने एकत्र यावे अशी साद त्यांनी कलकत्त्यात घातली. आपण एकत्र येऊ आणि भाजपला नामोहरण करू
असे आवाहनही त्यांनी इतर पक्षांना केले. दुसरीकडे आजच भाजपचे खासदार विनोद तावडे यांनी प्रियांका गांधीचा 2024 सालचा एक व्हिडिओ ट्विट केलाय, ज्यामध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार असताना परीक्षातील पेपरफुटीवर प्रियांका गांधी स्वतःच्याच सरकारला सुनावत होत्या. ही गोष्ट सुद्धा आज दिवसभर सर्वत्र चर्चेला गेली आहे. तसेच राहुल गांधींचं कुठल्या पक्षाने ममता बॅनर्जी सारख्यांना गांभीर्याने घेतले हा सुद्धा वादाचाच मुद्दा आहे. राज ठाकरेही आपल्या सोशल मीडियाद्वारे या सरकारवर आसूड ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण स्वतः जंतर मंतर जाणार का याबद्दल त्यांनी अजूनही कळवलेलं नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने भारत बंदची हाक दिली आहे, मात्र त्याला किती यश मिळेल हाही प्रश्नच आहे. एकूणच सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी आपला भाजप विरोध हा प्रमुख मुद्दा बनवला असून विद्यार्थी केंद्रित आंदोलन आता राजकीय स्वार्थ केंद्रित झालेले दिसत आहे. आत्तापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारे आंदोलक आता थेट पंतप्रधानांचा राजीनामा मागत आहेत. यावरून राजकीयदृष्ट्या प्रेरित उद्देश घेऊनच या आंदोलनाची वाटचाल सुरू आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या दावणीला बांधले जाऊ नये याची काळजी घ्यायची गरज निर्माण झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, कमेंट करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.